नमस्कार. जर तुमचे देखील केस वाढत नसतील, म्हणजे अनेक वर्षापासून तुमच्या केसांची लांबी आहे तेवढीच आहे, त्यापेक्षा जास्त केसांची वाढच होत नाही, तसेच केस गळती देखील तुम्हाला होत आहे, तर मी तुमच्यासाठी माझी सिक्रेट अशी रेमेडी घेऊन आलेली आहे. तुमच्यासाठी ही 100% वर्क करणार आहे. ही रेमेडी जर तुम्ही केली ना, तर काही दिवसामध्येच तुमच्या केसांची देखील लांबी वाढणार आहे. याचा मी तुमच्यासोबत प्रूफ देखील शेअर करणार आहे, कारण माझे केस देखील अगोदर वाढतच नव्हते. खूप छोटे होते आणि आत्ताचे केस तुम्ही पाहू शकता खूप वाढले आहेत आणि मी दर 2-3 महिन्यातून माझे केस कट करत असते. तुम्हाला देखील असेच तुमचे केस कट करावे लागतील जर तुम्ही ही रेमेडी केली तर. खूप पॉवरफुल रेमेडी आहे. मी अशाच घरगुती रेमेडी करून माझे केस वाढवलेले आहेत आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे. आणि हा उपाय फक्त माझ्यासाठीच नाही तर तुम्हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. तुम्ही देखील हा उपाय नक्की करा आणि तुमचे सुंदर केसांचे स्वप्न पूर्ण करा. या उपायामुळे आपल्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि केस गळती कमी होऊन आपल्या केसवाढीस चालना भेटते. चला तर ही रेमेडी कशी करायची ही अगोदर समजून घ्या. तुम्ही जेव्हा अशी रेमेडी ट्राय कराल ना तर अगोदर ती व्यवस्थित समजून घ्या आणि मगच करा. जर व्यवस्थित समजून घेऊन उपाय केला ना तर रिझल्ट 100% मिळतोच. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला 100% याचा फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे ही रेमेडी कशा प्रकारे करायची आहे, कशा प्रकारे केसावरती अप्लाय करायची आहे, म्हणजे 100% याचा फायदा होईल. तर त्यासाठी आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत आणि ते तुम्हाला सहज मिळून जातील. तर त्या 2 वस्तू कुठल्या आहेत हे आपण जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला लागणार आहे मेथीदाणे आणि ती आपल्याला सहज कुठेही उपलब्ध होऊन जाते. तर या ठिकाणी मी एक स्टीलचं छोटं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास भरून फिल्टर वॉटर घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच मेथीदाणे टाकून घेतले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे रोजमेरी. तर ही तुम्हाला ऑनलाईन देखील मिळू शकते आणि तुमच्याकडे जर नसेल ना तर काहीच हरकत नाही. तुम्ही नुसते मेथीदाणे देखील वापरले ना याने देखील तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. विश्वास ठेवा, खूप जास्त हेल्पफुल रेमेडी आहे आणि याचा वापर मी सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही माझी केसांची हेअर ग्रोथ तर पाहू शकता. आणि आता हे साहित्य आपल्याला लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही. तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर काय होईल, पाणी पटकन जळून जाईल आणि यामध्ये जो अर्क उतरायला पाहिजे ना तो उतरणार नाही. त्यामुळे लो फ्लेमवरतीच हे साहित्य व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, म्हणजे मेथीदाणे आणि रोजमेरीचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल आणि हेच पाणी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही पाहू शकता जवळजवळ 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि पाणी देखील अर्ध झालेलं आहे आणि मी हे मंद आचेवरतीच उकळून घेतलं आहे आणि तुम्ही पाण्याचा कलर पाहू शकता. खूप छान असा कलर आलेला आहे. रोजमेरी आणि मेथीदाण्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता काय करायचं, हे पाणी थंड झाले की मग एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर बॉटल नसेल ना तर मग तुम्ही कॉटनच्या साहाय्याने देखील हे केसांच्या मुळाशी लावून घेऊ शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रेमेडी केव्हा करायची, जेव्हा तुम्ही हेअर वॉश करताना, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही केस धुताना त्या दिवशी आपले केस सुकले की मग ही रेमेडी करायची आहे. म्हणजे तुम्ही रात्री झोपताना देखील करू शकता, कारण हे जे आपण सिरम बनवलं आहे ना ते लावल्याच्यानंतर केस धुवायची अजिबात गरज नाही आहे. आणि कारण आपण जेव्हा केस धुतो ना तेव्हा आपली स्काल्प व्यवस्थित क्लीन झालेली असते आणि यावेळेस जर आपण ही रेमेडी केली ना म्हणजे ते व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळाशी पोहोचते आणि याचा लवकर रिझल्ट दिसायला सुरुवात होते. मेथीदाण्याचे आणि रोजमेरीचे पाणी आपल्या केसांना मजबूत बनवण्यासाठी, केसांची वाढ सुधारण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना पोषण देते आणि आपल्या स्काल्पवरील रक्ताभिसरण सुधारण्यास खूप मदत होते. काय होतं, आपण रेमेडी करतो परंतु ती जर व्यवस्थित केली नाही ना तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळत नाही. मग आपला या रेमेडीवरील विश्वास देखील हळूहळू कमी होतो. त्यामुळे व्यवस्थित करतानाच अगोदर व्यवस्थित माहिती जाणून घ्यायची आणि मगच या रेमेडी करायच्या, म्हणजे खूप जास्त फायदा होतो आणि रिझल्ट तर 100% मिळतोच. आणि जेव्हा आपण ह्या रेमेडी करतो ना त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. एकदा दोनदा करून रिझल्ट आपल्याला भेटत नाही, तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 महिने तरी हे उपाय कंटिन्यू करावे लागतात, म्हणजे तेव्हा आपल्याला याचा रिझल्ट जाणवतो. आपण जे मेथीदाण्यांचं आणि रोजमेरीचं पाणी बनवलेलं आहे ना तर या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड
आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे केवळ केस तुटण्यापासून रोखत नाही, तर केसांना जाड, मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी खूप खूप मदत करतात. मेथीच्या दाण्यामध्ये असलेले लोहाचे प्रमाण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करून केसांना आतून मजबूत बनवतात आणि तसेच केसातील कोंडा यामुळे दूर देखील होतो. ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचा काय फायदा होतो ना, हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. याचा फायदा तुम्हाला 100% होणारच आहे. फक्त तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस करा आणि हे कमीत कमी 2 महिने किंवा 3 महिने करा. मग पहा तुमच्या केसामध्ये काय फरक होतो. खूप जास्त केस तुमचे वाढतील, तसेच मजबूत देखील होतील आणि गळायचे देखील थांबतील. मी तुमच्याशी जे हे उपाय शेअर करते ना, ह्या प्रत्येक रेमेडी मी अगोदर स्वतःच्या केसावरती अप्लाय केलेल्या आहेत आणि अगोदरचे तुम्ही माझे केस आणि आत्ताचे केस पाहू शकता. यामध्ये खूप डिफरन्स आहे. अगोदर माझे केस खूप छोटे होते आणि आत्ता माझे केस खूप छान असे वाढलेले आहेत आणि मी हे दर 2 ते 3 महिन्यातून कट करत असते. आणि या रेमेडीबरोबरच मी केसांसाठी हर्बल शॅम्पू आणि हेअर ग्रोथ ऑइल देखील यूज करते, जे मी स्वतः घरी बनवते आणि त्याचा देखील खूप छान रिझल्ट आहे. ज्यांना या रेमेडी कंटिन्यू करणं शक्य नाही ना, ते माझ्याकडनं देखील हे ऑइल आणि शॅम्पू परचेस करू शकतात. तुम्हाला जर हवं असेल ना, तर मी स्क्रीनवरती नंबर देईल, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑर्डर बुक करू शकता. हे जे सिरम केसावरती लावलं आहे ना, हे असंच लावून ठेवायचं आहे. केस धुवायची गरज नाही आणि जर तुम्हाला धुवायचे असतील ना, तर 2 तासानंतर तुम्ही केस धुवू शकता. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी असेच छान छान व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.